जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी अमृता ओ. समर्थ वाङ्मयातली सूत्र गाईडलाईन्स आपण बघतो आहोत. त्यात आजचं सूत्र आहे, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाय, काही तरी धरावी सोये अगांतुक गुणाची. इथे समर्थ आपल्याला असं सांगतायत की तुम्हाला जे रूप प्राप्त झालेलं आहे ते जन्मतः मिळालेलं आहे. कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे. ते आपल्या हातात नाही आहे. परंतु आपल्या हातात काय आहे, तर कौशल्य मिळवणं, शिक्षण घेणं आणि आपलं आयुष्य छान निर्माण करणं. बघा मंडळी, कसं असतं, एखाद्याला रूपसौंदर्य असतं, एखाद्याकडे खूप बुद्धिमत्ता असते, एखाद्याकडे आर्थिक परिस्थिती अगदी उत्तम असते. परंतु हे सगळं नशिबाने किंवा जन्माने मिळालेलं असतं. पण त्याच्यावर आपण जर प्रयत्न केले नाहीत, समर्थ याला सहज गुण म्हणतात बरं का, की हे सहज प्राप्त झालेलं आहे. पण बुद्धिमत्ता खूप आहे, परंतु प्रयत्न केले नाहीत, सातत्य ठेवलं नाही, ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या बुद्धिमत्तेचा उपयोग होईल का? आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, पण त्याचा गैरवापर केला, आपण नीट वागलो नाही, पैशाची उथळमाथळ केली, तर त्याचा उपयोग होईल का? रूप लावण्य आपल्याला मिळालेलं आहे, पण त्याचा सुद्धा जर गर्व केला, तर ह्या जगामध्ये खरं सांगा आपला मान राहील का? पण आपल्याला आयुष्यात जर काही मिळवायचं असेल, आपल्याला सद्गुणाची कास धरायची असेल, तर आपल्याला काय हवं? तर आपल्याला अगांतुक गुण हवेत, म्हणजे आपल्याकडे काहीतरी कौशल्य हवं, आपल्याकडे उत्तम ज्ञान हवं. आता इथे ना मला एक गोष्ट आठवते. बघा हां, 2 मुलं असतात एका गावातली आणि पूर्वी जसं की पुढचं शिक्षण घ्यायचं असेल, तर दुसऱ्या गावी जाऊन त्यांना राहायला लागायचं. तशीच ही दोन्ही मुलं एका गावाहून दुसऱ्या गावाला, ते दुसरं गाव खूप लांब असतं, तिथे निघालेली आहेत आणि पूर्वीच्या प्रमाणे ते आपले चालत जाणार आहेत. आता बघा हां, एकाच्या आईने काय केलं, त्याला वाटेत खायला काय बरं मिळेल ह्या चिंतेने भाकऱ्या करून दिल्या. भरपूर अशा एक 10-15 भाकऱ्या त्याच्याकडे तिने दिल्या. दुसऱ्याच्या आईने मात्र काय केलं, त्याला भाकरी करायला शिकवली आणि पीठ, मीठ, तवा जे जे साहित्य लागतं भाकरीसाठी थोडक्यात ते त्याला दिलं आणि जायच्या आधी भाकरी करण्याचं कौशल्य शिकवलं. साहजिकच ती दोन्ही मुलं जेव्हा निघाली, तेव्हा पहिले काही दिवस ज्याच्याकडे तयार भाकऱ्या होत्या तो मजेत होता. कारण नुसती भाकरी काढायची आणि खायची. पण काही दिवसांनी मात्र त्या भाकऱ्या संपल्या. मग काय करणार? इथे तो दुसरा मुलगा जिंकला. कुठल्या अर्थी जिंकला? स्वतःचं पोट भरण्याच्या बाबतीत जिंकला. कारण त्याला भाकरी बनवण्याचं कौशल्य येत होतं आणि त्यामुळे तो कधीही भुकेला तर राहिला नाहीच, पण दुसऱ्यावर अवलंबून देखील राहिला नाही. मंडळी, ही गोष्ट आणि त्यातला मतितार्थ आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला असं बनायचं आहे, की शक्यतो आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. परावलंबित्व आपलं असू नये किंवा त्याचा असाही अर्थ आहे, की आपण कष्ट करायला शिकावं. समर्थांनी अनेक वेळेला त्यांच्या श्लोकांमध्ये लिहिलंय, की दुसऱ्याच्या धनद्रव्याकडे आशेने बघू नका. आपले आई-वडील असतील, मित्र-मैत्रिणी असतील, त्यांच्या धनाची, त्यांच्या वस्तूंची अभिलाषा धरू नका. माणूस अभिलाषा कधी धरतो? जेव्हा तो स्वतः प्राप्त करू शकत नाही तेव्हा. पण तो जेव्हा ज्ञान घेतो, तो जेव्हा कौशल्य शिकतो, आयुष्य कसं जगायचं यासाठी प्रयत्न करतो, कष्ट घेतो, म्हणजेच ते आगंतुक गुण मिळवतो, तेव्हाच तो माणूस यशस्वी होतो. मंडळी, हे सगळे गुण आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. चला, जय जय रघुवीर समर्थ.